आत्महत्याग्रस्त ऊस वाहतूकदारांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना कटिबद्ध. अध्यक्ष राजू पाटील. ऊस तोडणी मुकादमानं आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून साखर कारखाना अधिकारी, कर्मचारी आणि एका वाहतूकदाराच्या जीवघेण्या त्रासाला कंटाळून तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंडिवरे भुजई तालुका भुदरगड मार्गावरील जंगलात घडली. याबाबत सागर देसाई, बाबूराव देसाई दोघे राहणार निळपण तालुका भुदरगड, समीर भटकर राहणार नरतवडे तालुका राधानगरी, संजय एकल राहणार सरवडे तालुका राधानगरी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ऊस वाहतूकदार धनाजी यादव यानं राधानगरी तालुक्यातील साखर कारखान्याकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी गळीत हंगाम 2023 ते 24 मध्ये 12,06,000 रुपये ॲडव्हान्स घेतला होता. ती रक्कम संशयित मुकादम रामेश्वर राठोड राहणार नवहाटी तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी याला ऊस तोडणी कामगार आणण्यासाठी दिली. धनाजी यानं त्या मुकादमला पैसे देण्यासाठी तगादा लावला असता सागर देसाई यानं रामेश्वर राठोड यांच्या पत्नीला धनाजी यादव याच्यावर विनयभंगाची पोलीस केस दाखल करण्यास सांगितली. त्याप्रमाणे मुकदम व पत्नीनं पोलीस केस केली होती, तर सागर देसाई यानं धनाजी यादव यास जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून धनाजीनं आत्महत्या केली. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील रात्री 8 वाजता भुदरगड तालुक्यातील पंडिवरी ऊस वाहतूकदार धनाजी यादव यांच्या घरी सर्व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी जाऊन त्यांच्या कुटुंबाला दिलासा देऊन संतप्त संबंधित कार्यकर्ते, युवक मंडळी यांची भेट घेऊन सर्वांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देण्यासाठी संघटना ठामपणे उभे राहणार अशी ग्वाही दिली. रात्री 10 वाजता संबंधित गारगोटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन केस संदर्भात माहिती घेतली. या केसमध्ये कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असं काय घडल्यास महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना रस्त्यावर उतरेल असा खणखणीत इशारा दिलाय. चर्चा केली. तसेच कोल्हापूर SP व IG साहेबांशी झालेल्या सर्व घटनेची हकीकताची माहिती दिली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्यांना व त्या ऊसतोडी मुकादमाला शासन होईपर्यंत आमची संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.